राम म्हणजे संयम, राम म्हणजे त्याग, राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, राम म्हणजे सत्याचा कणखरपणा आणि राम म्हणजे विनम्रतेचा गंध. राम म्हणजे भारत, भारत म्हणजे विविधतेत एकता आणि त्या एकतेला धागा म्हणजे राम. राम फक्त देव नाही, जगण्याचा एक मार्ग आहे, ते एक आदर्श आहे. आई वडिलांचा शब्द पाळण्यासाठी राजसिंहासन सोडून वनवास भोगणारा आदर्श पुत्र, कधीही साथ न सोडणारा आदर्श भाऊ, पत्नीला सोडवण्यासाठी रावणाशी भिडणारा आदर्श पती, सामान्य माणसाला न्याय देणारा एक आदर्श राजा, ज्याला वनवासाचं दुःख नाही आणि राज्य मिळाल्याचा अभिमानही नाही. तरीही राम होणं प्रत्येकाला शक्य आहे. फक्त रामासारखं दुःख सहन करावं लागतं, त्यागाला मिठी मारावी लागते. राज्य मिळवणं सोपं असताना वनवास स्वीकारावा लागतो, शबरीचे उष्टी बोरं खावी लागतात. तेव्हा माणूस राम बनतो, मानवी मूल्यांचा सर्वोच्च आदर्श बनतो. जय सियाराम ते राम राम या अभिवादनातून पिढ्यानपिढ्या इथल्या माणसांच्या जिभेवर राहतो, चराचरात सामावून जातो. राम फक्त कथेत नाही, राम प्रत्येकाच्या हृदयात वसतो. राम त्या प्रत्येक क्षणात असतो, जिथं आपण स्वार्थ सोडतो, जिथं आपण सत्य निवडतो, जिथं आपण कर्तव्याला भिडतो. राम चमत्कारातून नाही, आचरणातून आपल्याला सांगतात, माणसानं जगावं कसं आणि माणसानं वागावं कसं.